धन्यवाद विरड साहेब. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, यानंतर तुम्ही बाळासाहेबांनाच ऐकणार आहे, पण मला दुःख आहे. दुःख कोणत्या गोष्टीचं? मला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण भांडणं झाली की घरातून मुला बाळासाहेब बाहेर निघतो. यावेळेस तर तुमच्यासोबत साळी माळी कोळी सगळे, मग बाळासाहेबांना निवडून आणायला काय फरक आहे? मित्रांनो, साळी माळी कोळी नाही तर जरांगे पाटलांचा हा मराठा, हा दक्षिणी मराठा तुमच्यासोबत आहे. एक मराठा लाख मराठा बाळासाहेबांना निवडून. मित्रांनो, हे सगळं करत असताना दुःख कसं असतं माहित आहे का? हाती आहे धनुष्य ज्याच्या, हाती आहे धनुष्य ज्याच्या त्याला दुःख कसे कळावे. हाती आहे धनुष्य ज्याच्या त्याला दुःख कसे कळावे. हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे, त्यालाच दुःख ठावे. यानंतर तुमचं दुःख सांगण्यासाठी बाळासाहेबाला संसदेत पाठवायचं आहे. तेच बाळासाहेब तुमच्या अमृतवाणीतून तुम्हाला 2 शब्द सांगतील. बाळासाहेबांना विनंती करू. हॅलो हॅलो. ज्यांनी आपल्या समोर असताना मनोगत व्यक्त केले असे असणारे बालमुकुंद बिरड, त्याच्याच बरोबर साबीरजी, इतर सगळे असणारे वक्ते, सर्वांची नावं काही घेत बसत नाही. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, मी 85 पासून निवडणुका बघत आलो, म्हणजे लढवत आलो. त्याच्या अगोदर मी बघत आलो. या निवडणुकांमध्ये कधी व्यवस्था बदलण्याची चर्चा झाली किंवा घटना बदलण्याची चर्चा झाली. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये माणसांच्या जगण्याचे प्रश्न आणि उद्या बघतोय की ज्याच्यामध्ये आहे की संविधानाची चर्चा झाली. तिच्या चांगुलपणाची चर्चा झाली असती तर मी समजू शकतो. त्याची असताना वाईटपणाची चर्चा असती तर ती समजू शकलो असतो. पण चर्चा चांगुलपणाची नाही आणि वाईट गोष्टींची नाही, तर चर्चा ही आहे की आता ही चर्चा ही घटना म्हातारी झालेली आहे आणि हितला बदललं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. जुनी झाली असा शब्द वापरला. आपला हातातलं घड्याळ हे बंद पडत नाही तोपर्यंत आपण टाकत नाही, कारण ते चालत राहतं. ते आपल्याला वेळ सांगत असतं. ज्या दिवशी ते बंद पडतं त्या दिवशी आपण बाजूला सारतो आणि नवीन घड्याळ. जी व्यवस्था आपण 70 वर्ष ह्या ठिकाणी चालवत आलोय, मग ती नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, जिल्हा परिषदेची असतील, पंचायत समितीच्या असतील, या भागाने दोन्ही बघितले. म्हणजे जिल्हा परिषदही बघितलंय, पंचायत समिती बघितलंय. हद्दवाढ झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण असणारा कारभार बघितलाय. तक्रारी आहेत, नाही असं म्हणत नाही. ज्या पद्धतीने विकसित झाला पाहिजे त्या पद्धतीने कदाचित विकसित झाला नसेल, ही वस्तुस्थिती आहे. पण ही व्यवस्था कोलमांडली आहे असं आपल्याला म्हणता येईल. व्यवस्था कोलमडलेली आहे का असं आपल्याला म्हणता येईल का? तर अजून ही व्यवस्था कोलमडलेली नाही, मोडलेली नाही,
चालणारे नाही अशा परिस्थितीमध्ये नाही आणि मग बदलण्याची भाषा करा. सरकार चालवायला 300 खासदाराचे प्रत्यक्षात म्हटलं तर 272 खासदार निवडून आले की सरकार आपल्याला करता येतं. आता इथे आम्हाला सरकार बनवायचं नाही. सरकार बनवायचं असं तर म्हणाले असते की आम्ही 300, भारतीय जनता पक्ष म्हणाली असती की आम्ही 300 आमदार खासदार जिंकून आणू, आम्ही असतं सरकारचं. पण इथे जे असताना चाललेलं आहे ते 400+ आम्ही येऊ असत. 300 आले काय आणि 400 आले काय, सरकार चालवायचं असेल तर त्याच्यातला काहीच फरक पडत नाही. पण 400+ का आणायचं आहे तर आम्हाला इथलं संविधान पूर्णपणे बदलायचं आहे अशी असणारी परिस्थिती. आता हे संविधान बदलायचं आहे म्हणून आम्हाला 400 पाहिजे, कारण त्या सभागृहामध्ये कोणी विरोधक नको आहेत अशी परिस्थिती. रस्त्यावरचा विरोधक झाला तर पोलीस फायरिंग करा, लाठीचार्ज करा, पोलीस फायरिंग करा, लाठीचार्ज करा, लोकांमध्ये भीती निर्माण करा आणि तुम्हाला सरळ दाबतायत. पण त्या सभागृहामध्ये ना लाठीचार्ज करतायत, ना अश्रुधूर सोडतायत, ना पाण्याचे फवारे सोडतायत, ना तुम्हाला बंदुका चालवता येतात अशी परिस्थिती. त्या लोकसभेमध्ये तुम्हाला हे काहीच करता येत नाही आणि म्हणून विरोधकांचा आवाज पोचू नाही आणि म्हणून प्रचार चाललाय की आम्ही 400+. मला तुम्ही आज जर विचारलं तर मी असणाऱ्या सांगेन की हे 150च्या वरती सुद्धा जात नाही अशी असणारी परिस्थिती. दोन पोरांच्या मान त्याचे हात उचलायची हिंमत नसते. दुसरा त्याला माहिती आता ह्याला आपल्याला मारायचं, तोंड कानाखाली वाजवून देतो आणि म्हणतो अजून वाजवू का. मोदींचं नेमकी तेच चाललेलं आहे. तो स्वतःच बिहायला म्हणून सांगतो मी 400, तुला ढकलू का, तुला मारू का, तुला अमुक करू का. तो स्वतःच बिहायला आणि स्वतःच भ्यायलाय म्हणून दुसऱ्यांना भीती घालतोय. मी 400 येतोय याद राखा, मी 400 घेऊन येतोय याद राखा. दुसरं असतं तर त्यांनी 400 आणून दाखवून सांगितलं बघ मी 400 आणले की नाही. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, जगातला असणारा सगळ्यात मोठा चर्चेला असणारा हिटलर म्हणजे हुकुमशाह हा हिटलर हा सुद्धा लोकशाहीमधून आला. एक लक्षात, त्यांनी निवडणुका लढवल्या जर्मनीमध्ये. त्यांनीही निवडणुका लढविल्यानंतर त्यांनी त्याचे सगळे विरोधक जेलमध्ये टाकले. काय म्हणत की यांनी पैसे खाते, हा व्यभिचारी आहे, हा दारुडी आहे, हा अमुक आहे, सगळ्यांना आतमध्ये टाकला. पण हिटलर सुद्धा एक कोर्टामध्ये एकही केस सिद्ध करू शकला नाही. कोर्टामध्ये एकही कोर्ट सिद्ध करू शकला नाही. पण एकाही जजच्या अंगामध्ये धमक नव्हती की हिटलर तू एक खोटं करतोयस, मी ह्याला बेल देतो असं म्हणणं. इथे सुद्धा तेच चालतं. सुप्रीम कोर्टाचे 21 न्यायाधीश जे रिटायर झाले
त्यांनी असं म्हटलंय की कोर्टावरती आता दबाव येतो, शासनाचा दबाव येतो. कसला दबाव येतोय की ज्याला ईडीने पकडलंय, ज्याला सीबीआयने पकडलंय, ज्याला इन्कम टॅक्सने पकडलंय, त्याला बेल देऊ नका म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. पुन्हा एक नवा हिटलर जन्माला येतोय की काय अशी असणारी परिस्थिती. विरोधकांना संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. विरोधकांना संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. याचं कारण की मोदीच्या भानगडी बाहेर पडू नये अशी असणारी परिस्थिती. मोदी जे काय करतात ते बाहेर पडू नये अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून हिटलर जसा लोकशाहीच्या माध्यमातून वरती आला, त्याच पद्धतीने असताना नरेंद्र मोदी सुद्धा वरती येतात. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे की मुशर्रफ ज्यावेळेस आग्र्याला आले आणि अटल बिहारी वाजपेयींना भेटले, त्यावेळेस दोघांची चाल, दोघांचे हावभाव, चेहऱ्यावरच्या भावना आणि शेकहँड करताना, हात मिळवताना कोणी किती ताकदीने धरलाय आणि कोणी किती हलक्या हाताने धरलाय याचं असणारं एक विश्लेषण त्यावेळेस झालं. ज्यांनी केले त्याला मी असणारा आभार मानतो. मी आभार याच्यासाठी मानलं की आपण सगळे सर्वसामान्य माणसं आहोत. सत्तेमध्ये आपण कधीच नव्हतो, परंतु त्या दाखवण्याच्या पाठीमागे आणि त्याचं विश्लेषण करून राजकीय माणसं कशी अंदाज काढतात, राजकीय माणसं कशी अंदाज करतात की हा नेमकं कशासाठी आला आहे आणि याचा हेतू काय. ती मुलाखत आपण पहिल्यांदा सगळी बघण्याचा अर्थ नाही, पण दोघं भेटतात. एक 12-13 मिनिटाचा असणारा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आपण निश्चित बघा. आपल्यालाही त्याच्यातल्या असणाऱ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी कळतील अशी असणारी परिस्थिती. काल परवा मोदींची मुलाखत झाली टीव्हीवरती, 1.5 तास. कोणी कोणी बघितली? कोणीच नाही. नाही, मी विचारलं याच्यासाठी कोणीतरी बघितली म्हणून, मी बघितली म्हणून मी कबूल करतो. कारण मला ती बघायचीच होती आणि मला बघायचीच होती. त्या अर्थाने मी जसं म्हणालो की मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी भेटतात, तेव्हा मी अटल बिहारी वाजपेयींना म्हणालो होतो तुम्ही चुकीच्या वेळेस भेटतात. वाटतं मला चुकीच्या वेळेस होय म्हटलं, सगळ्यात चुकीची वेळ आहे म्हटलं होतं. आणि ज्यांनी कोणी तुम्हाला सल्ला दिसला असेल तो जगातला सगळ्यात मोठा गाढव आहे, मी असं त्यांना म्हणालो होतो. ते म्हटले पार्लमेंट मधलं तुमचं भाषण मी ऐकलेलं आहे. म्हटलं होय, ती वस्तुस्थिती आहे, ती काही खोटी नाही. पाकिस्तान जपानकडे जाऊन आला, फ्रान्सकडे जाऊन आला, जर्मनीकडे जाऊन आला, इंग्लंडकडे जाऊन आला, युएसकडे जाऊन आला, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजकडे जाऊन आला. कशासाठी? तर मी जे कर्ज काढलेलं आहे जगाकडे आणि ते फेडू शकत नाही आणि मी फेडू शकल्या नसल्यामुळे तुम्ही मला कंगाल म्हणून, माझ्या देशाला कंगाल म्हणून जे घोषित करणार आहात, माझी विनंती आहे की माझ्या कर्जाचं पुनर्बांधणी त्या ठिकाणी करून द्या. माझ्या कर्जाची पुनर्बांधणी करून द्या. आणि सगळेजण म्हणत होते की आम्ही पुनर्बांधणी करणार नाही, आम्ही ही पुनर्बांधणी करणार नाही. सगळ्यांनी नाकार.
आणि या सगळ्यांनी का नाकारलं तर पाकिस्तानला 2000 पर्यंत एक शब्द प्रयोग झाला होता, ऍक्सेस ऑफ इव्हल. म्हणजे जगामध्ये जेवढं अरिष्ट होतंय त्याचा जनक पाकिस्तान आहे. आपल्या इथेही त्यावेळेस टेररिझम आला, बॉम्ब ब्लास्ट झाली. 90 सालापासून सुरुवात झाली आणि जग हे बघत होतं, कारण का इंग्लंडमध्ये ब्लास्ट झाला होता, स्वित्झर्लंडमध्ये ब्लास्ट झाला होता आणि जग असं बघत होतं की पाकिस्तानला कैदी आपण असताना ठेवलं, त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था आपण असताना दाबून टाकली आणि दाबून टाकून आम्ही तुमचं असणारं कर्ज पुनर्बांधणी करतो, पण या 10-12 अटी ज्या आहेत ते तुम्हाला मान्य असेल. आणि एक पहिली अट जी होती की ज्याची मला जाणीव होती की तुमच्याकडचे हे जे टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्प जे आहेत, टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्प जे आहेत ते पहिल्यांदा मोडून काढले पाहिजेत आणि त्याच्यावरती देखरेख हे आमचं सैन्य करेल अशी असणारी परिस्थिती. आणि जग त्याची वाट बघत होते. 1-1.5 महिन्यामध्ये पाकिस्तान कंगाल म्हणून जाहीर झाला असता, परंतु आपण त्याचे शेजारी, अटल बिहारी वाजपेयीला म्हटलं आपण त्याचे शेजारी, त्याचं शेजारपणचं असणारा सगळं दुःख आणि ब्लास्ट हा आपण सहन करत आलेलो आहोत. त्या म्हटलं जग त्याला व्यसन घालायला बघत होती, जग ज्याला व्यसन घालायला बघत होती, आपण ते व्यसन उचलून फेकून दिलं आणि हा घोडा उडायला लागला अशी परिस्थिती आहे. जगानेच म्हटलं की ज्या देशाला टेररिझमचा सगळ्यात फटका बसतोय भारताला, त्यालाच ही जर व्यसन घालायचे नसेल तर आपण कशाला व्यसन घालू. आणि म्हटलं बोलवणं हे चुकीचं होतं. व्यसन घातल्यानंतर आपण जर बोलवलं असतं तर या देशामध्ये जे ब्लास्ट झाले, बॉम्ब ब्लास्ट झाले, ते कदाचित झाले नसते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी माझं उदाहरण देण्याचं कारण मोदींची असणारी ती मुलाखत आपण पुन्हा बघा. माणसं मुलाखत देताना हसत हसत मुलाखत देतात, बोलत बोलत असणारा मुलाखत देतात, काही वेळेस थोडीशी मस्करी करत त्या ठिकाणी मुलाखत देतात. पण या 1.5 तासाच्या मुलाखतीमध्ये मोदींच्या चेहऱ्यावरती एकही स्माईल याला आपण म्हणतो अजिबात नव्हतं, अजिबात नव्हतं. ती इंटरव्ह्यू घेताना महिला होती, ती सातत्यानं प्रयत्न करत होती की हा एकतरी हसावा, पण हा एका हुकुमशहासारखा त्या खुर्चीवरती सरळ बघत, इशारा करत, मी ह्या देशाचं भलं करणार. ती म्हटले कसं भलं करणार, तर त्यांनी म्हटलं माझ्याकडे येणाऱ्या 47 वर्षाचा प्लॅन तयार आहे. मी जे ऐकत बसलो होतो, म्हटलं 47 वर्ष हा माणूस पुन्हा राज्य करतोय की काय आपल्यावर. म्हटलं आता हा 70 आणि 47 117 आणि म्हटलं
90 माणूस झाला तर त्याचा सत्कार केला जातो आणि हा जगाला सांगतोय की मी 117 वर्षाचा होईपर्यंत इथं राज्य करणार आहे. बसल्या बसल्या मला असं वाटायला लागलं की ह्याला आता वेळ लागला. कारण का सृष्टीमध्ये जे जीव आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांचा असणारा अंत होतो. तेव्हा हा आपल्याला बसून सांगतोय की माझा अंत होणार नाही, मी असं अजरामर आहे असं त्या ठिकाणी सांगत बसलो. त्यांनी आपल्याला जे आहे, मतदाराला जे आहे, हे एकदम किड्या मंगोड्यासारखं बघितलं. किड्या मंगोड्या सांगितलं बघितलं. त्यांनी असं म्हटलं असतं की मी 47 वर्ष राज्य करेन, पण प्रत्येक 5 वर्ष लोकांपुढे जाईन, मतं घेईन आणि सत्तेवरती येईन, असं जर म्हटलं असतं तर मी समजू शकलो असतो. पण हा सरळ सरळ म्हणतो मी 47 वर्ष राज्य करेन, म्हणजे इथली लोकशाही संपून टाकेन आणि 47 वर्ष या ठिकाणी राज्य करेन. कारण लोकशाही संपवली की 5 वर्षानंतर तुमच्याकडे येण्याची गरज नाही. तुमच्याकडनं लायसन्स रिन्यू करण्याची गरज नाही. घटनेने सांगितलं की 5 वर्ष निवडून दिलेला माणूस 5 वर्ष जास्तीत जास्त राहू शकतो, त्याच्यानंतर त्याचं लायसन्स रिन्यू नाही केलं तर रद्द आहे. आणि हा काय म्हणतोय की मी 47 वर्ष या ठिकाणी राज्य करणार आहे, याचाच अर्थ की त्याच्या डोक्यामध्ये इथल्या लोकशाही संपवण्याची आहे आणि हुकुमशाही पुन्हा सुरुवात करायची आहे, हे आपण लक्षात घ्या. मित्रो, मतदार हा देशाचा राजा आहे. मतदार हा देशाचा राजा आहे. लोकसंख्या जास्ती असल्यामुळे एकत्र मिळून तो राज्य करू शकत नाही. आणि म्हणून काही लाख मतदारांच्या पाठीमागे, 19 लाख मतदाराच्या पाठीमागे एक प्रतिनिधी निवडला जातो आणि या प्रतिनिधीच्या मार्फत असणारं राज्य केलं जातं. कोर्ट असं म्हणतं की हा निवडलेला प्रतिनिधी, कोर्ट असं म्हणतं की हा निवडलेला प्रतिनिधी हा राज्यकर्ता नाही, तर हा जनतेचा कोर्टाने शब्द जो वापरलेला आहे तो बांधलेला नोकर आहे. आता बांधलेला नोकर कशासाठी? तर घटनेसाठी. घटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत तेच तो राबवू शकतो, स्वतःचे अधिकार तो राबवू शकत नाही. म्हणून ती मुलाखत आता ऐकत असताना मला असं दिसलं की या माणसाला 3रं टर्म मिळालं तर आपण कदाचित जेलमध्ये दिसू, अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक जण जेलमध्ये दिसतील का? तिथे असणारं लोकशाही नाही, विचारणारं कोण नाही. तुम्ही जगलात की मेलात कोणाला माहिती. आणि म्हणून मित्रो, या सगळ्या कालावधीमध्ये जे आज मोदी सारखं म्हणतात ते घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बदलू शकणार नाही, आणि तुम्हाला असं वाटतं की मोदी खरं बोलतोय. बाबासाहेब आज तुमच्या आमच्यामध्ये आहेत का? त्याच्यावर घटना बदलायचा प्रश्नच येत नाही. त्यांनी
ती आज आपल्यामध्ये असते तर त्यांची घटना बदलण्याची परिस्थिती असते, पण बाबासाहेबच आपल्यामध्ये नाही, त्याच्यामुळे घटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही. हा त्याचा जुमला आहे, एवढं लक्षात. नरेंद्र मोदीचा हा जुमला आहे की बाबासाहेब बदलू शकत नाही तर मी कसा बदलू. इथे तुम्ही फसता, एवढं लक्षात घ्या. इथे तुम्ही फसताय हे लक्षात घ्या. मोदी असं म्हणतोय का की मी पुन्हा सत्तेवरती आलो, 24 पासून 2029 पर्यंत सत्तेमध्ये आलो तर मी घटना बदलणार नाही असं म्हणतोय का? तर नाही, तो तसं म्हणत नाहीये. तो असं म्हणतोय की बाबासाहेब असते तर त्यांनाही घटना बदलता आली नसती. माझ्यासारखा म्हणतो बाबासाहेब तर 56 साली निघून गेले, आता पुन्हा काही येणार नाहीत म्हणून घटना बदलणार नाहीत. तू आता पंतप्रधान आहेस, तू सत्तेमध्ये आहेस, तू 5 वर्ष मागतोयस, किंवा तू काय करणार आहेस हे सांग ना. स्वतःला झाकून ठेवायचं असेल आणि स्वतः काही कमिट करायचं नसेल, म्हणजे ज्याला आपल्याला म्हणजे स्वतःला बांधून घ्यायचं नसेल, तर आपण काय म्हणतो, माझ्या आईची शपथ, माझ्या बापाची शपथ, माझ्या पोराची शपथ. म्हणजे मेला आता आई म्हणेल, बाप म्हणेल, पोरगा म्हणेल, मी आपला तसाचा तसाच आहे. माझ्याकडे कोण आला, तो म्हटलं शपथ घेतो, म्हटलं तुझी शपथ घे पहिल्यांदा, स्वतःची शपथ घे. आणि आपल्याला काय वाटतं, अरे आईची शपथ घेतोय, बापाची शपथ घेतोय, पोराची शपथ घेतोय, म्हणजे खरं बोलतोय. हा सगळ्यात मोठा खोटारडा माणूस आहे, हे आपण लक्षात घ्या. की स्वतःला वाचवण्यासाठी इतरांचा बळी त्या ठिकाणी द्यायला दिला. मोदी सुद्धा तेच करतोय. अरे बाबासाहेब बदलू शकले नाहीत, ते बदलू शकणार नाहीत, तुम्ही माझ्यावरती कशाला संशय घेत आहे. पण तू शब्द दे ना की मी बदलणार नाही म्हणून. मोदी कुठे म्हणतोय की मी घटना बदलणार नाही. उद्या बदलली आणि त्याला विचारलं अरे काय झालं, तो म्हटला बाबासाहेब बदलणार नाही मी म्हणालो होतो, मी थोडी म्हटलं की मी बदलणार नाही म्हणून. माझा शब्द दाखवा की मी घटना बदलणार नाही असा तुम्हाला शब्द दिलाय. आणि म्हणून ही जी मकलाशीची जी भाषा आहे, ही मकलाशीची भाषा आपण या ठिकाणी समजतो. हे राज्य शासन म्हणते हिंदूंचं राज्य आहे. किरण बोराकरनी या ठिकाणी असणारे जे उदाहरण दिलं, स्वतःच्या मुलाचं उदाहरण दिलं की त्यांच्या मुलगा इंजिनिअरिंगला गेला, त्याला असणारं स्कॉलरशिप, त्या स्कॉलरशिपवरती असणारा तो आज डिग्री होल्डर. भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि ओबीसीची स्कॉलरशिप बंद झाली. हिंदूंचं सरकार म्हणायचं, आम्ही हिंदूंसाठी राज्य असं म्हणायचं, आणि चाललेली स्कॉलरशिप, ओबीसीसाठी चाललेली स्कॉलरशिप ही शासनाने बंद करायची. हे शासन इथल्या वंचित समूहाचं नाही, हे आपण लक्षात. हे सरकार इथल्या असणाऱ्या ओबीसीचं नाही, तर हे सरकार इथल्या भांडवलदाराचं आहे आणि व्यापाऱ्याचं आहे, हे आपण लक्षात. आणि म्हणून महागाई वाढली, काही घेणं देणं नाही. उदाहरण देताना इथला सर गॅस सिलेंडरचं उदाहरण दिलं. आजही देशातले अनेक नागरिक आहेत की ज्यांनी सबसिडी सोडली. का सोडली, तर मोदी असं म्हणाला की हा जो उज्ज्वला गॅस आहे तो अनेक जणांना परवडत नाही, ज्यांना सबसिडी घ्यायची नाही
किंवा सोडता येईल त्यांनी असणारा सबसिडी सोडावी, त्यांनी असणारा सबसिडी सोडावी. आणि त्यांनी जर सबसिडी सोडली तर ज्यांना असणारं मार्केटच्या रेट प्रमाणे गॅस सिलेंडर घेता येत नाही त्याला सबसिडाईज आपल्याला देता येईल. आज आपण असणारं बघितलं तर उज्ज्वला योजनाखाली मिळणारा गॅस आणि कमर्शियल याच्या खाली मिळणारा गॅस सिलेंडर याचा रेट एक झाला, त्याचा रेट एकच झाला. ज्यांनी सबसिडी सोडली त्याचा काय झालं? सबसिडी ज्यांची सोडली तिथे शासनाला 18,000 कोटी वर्षाला जमा झाले हे लक्षात. 18,000 कोटी जर जमा झाले, परंतु तिथे असणारं या शासनाने गाजर तर दाखवलं पण खायला दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज अनेक कुटुंब पुन्हा चुलीवरती गेल्यात अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की हे जे फसवं सरकार आहे, मोदी गॅरंटी म्हणते, आम्ही सगळ्यांनी एक गॅरंटी दिली आहे की न दिली आहे? किती जणांचं लग्न झालंय हात वरती करा. हे राहिलं कशाला विचार, त्यांनी गॅरंटी दिलेली नाही का? ज्यांचं लग्न झालं ते लग्न करताना त्यांनी आम्ही एकमेकांना असणारा सांभाळू, एकमेकांना असणारा आदर सत्कार करू, अमुक करू तमुक करू, सगळंच गॅरंटीच दिली. आपण गॅरंटी आपणही दिली, मोदींनी दिली नाही असं नाही, पण गॅरंटी मोदी पाळू शकला. आता जो माणूस दिलेली गॅरंटी जर पाळू शकत नाही आणि तेही जवळच्या माणसाशी पाळू शकत नाही, तो आपल्याशी काय पाळणार? तो आपल्याशी काय पाळणार? म्हणून मोदींनी गॅरंटी हा शब्द वापरला की मी असताना म्हणतो याच्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून मित्रो हे जे फसवं सरकार आहे याला पुन्हा आपल्याला असं थांबवायचं आहे. एक मतदारसंघामधलं आपल्याला असं त्या ठिकाणी थांबवायचं आहे. आणि म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः उमेदवार आहे. प्रेशर कुकर ही असणारी निशाणी आहे, 5व्या नंबरवरती असणारे हे बटन आहे. 26 तारखेला हे बटन दाबून आपण विजय कराल आणि एक नवीन सरकार या ठिकाणी येऊ द्याल ही अपेक्षा बाळगून मी आपली सगळ्यांची रजा घेतो.